तर नमस्कार गाईज, आज नवीन ब्लॉग घेऊन आलोय. आज आम्ही चाललोय लोहगडला. लोहगड म्हणले की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे दगडी बांधकामाचा चमत्कार आणि निसर्ग सौंदर्य. पण आपल्या डोळ्यासमोर येते सिंहगड आणि हा रस्ता. वा, काय भारी वाटतंय. सुंदर रस्ते, सुंदर धबधबे आणि इथलं ट्रॅफिक तर बोलूच नका. वा वा, शेवटी आपण पोहोचलोच लोहगडवरती. आणि हे बघा, वातावरण तर एक नंबर झालंय. एकदम ऊन ऊन आहे. गायज आपण नाशिक पाट्याला पोहोचलोय आणि एवढं भारी वातावरण आहे बघा तुम्ही. ऊन आहे. आता फक्त तिथं ऊन नको, तिथं जरा आपल्याला आहे ना पाऊस पाहिजे, थोडा पाऊस. नाहीतर मग मान्सूनचा फीलच येणार नाही. आपण निगडीवरती आलोय आणि आपल्याला आता आहे नाही ढगाळ वातावरण लागलंय बघा, तुम्ही बघू शकता. असंच वातावरण पाहिजे, एकदम भारी वाटतं. ऊन पण नाही, पाऊस पण नाही, एकदम मस्त. बघा, मस्तपैकी ऊन आहे. काहीच मौसम चांगला आहे म्हणून गर्दी बी चांगली आहे. गाईज पाऊस यायला लागला थोडा थोडा, एकदम बारीक टिपकेत, एकदम बारीक. तळेगावची तिथं आलो आपण, तळेगाव दाभाडेच्या इथं. एकदम बारीक, अजून दिसत नाहीये, म्हणजे असं कळत नाहीये, पण एकदम बारीक आहे. नशिबात आहे आपल्या पाऊस. काहीच पाऊस वाढलाय जरा, पण चांगलं वाटतंय. मस्तपैकी रस्ता आहे. तिथं ऊन आहे, पलीकडे जरा धुकं आहे थोडं. आणि हा रस्ता, वा काय भारी वाटतंय. आणि जसं आपण कामशेतच्या जवळ पोहोचलो तसं निसर्ग सौंदर्य अजूनच वाढलं. शपथ, धुकं बघा, पूर्ण दिसत नाहीये लांबचं. तो डोंगर तिथला दिसत नाहीये बघा. आता आपल्याला मेळवलीतून लेफ्ट मारून हायवे सोडायचा. मेळवली स्टेशन आहे इथं, आपल्याला तिथून लेफ्ट मारायचं आहे. हा हा, आणि आपल्या भारताचं एवढं वैशिष्ट्य आहे, आपण कुठं पण गेलो तरी आपल्याला ऑफ रोडिंग करायला लागते. गाईस धबधबा बघा, बघा गाईस धबधबा.
तिथं वरती केव्ज आहेत आणि इकडं आपला लोहगड आहे. आपण डायरेक्ट लोहगडच्या खाली जाणार पायथ्यालाच. एक वेळ रस्ते हो बघ, बारीक बारीक धबधबे आहेत. असं बारीक बघा घाट. आणि आता जे आपल्या डोळ्यासमोर येणार आहे त्याची मी कधी अपेक्षा पण केली नव्हती. काय झालंय होय? काय लय जाम आहे, चांगलंच जाम आहे. आणि मला कधी वाटलंच नव्हतं ह्या छोट्याशा घाटात आपल्याला एवढं ट्रॅफिक लागेल. दादा लय जाम आहे का रे वरपर्यंत? खूप कष्ट करून आपण शेवटी ट्रॅफिक मधून निघलोच. हे बघा काय लोहगड मस्तपैकी थोडं थोडं धुकं आहे, धुकं आहे बरं का. कसलं दिसते बघा लोहगड. हा धुक्यात लपलेला लोहगड खूपच छान वाटत होता खालून, आणि असं वाटत होतं की कधी आपण त्या धुक्यात जातोय. पावसाळ्यात लोहगड खूपच भारी दिसत होता. इथलं दगडी बांधकाम आणि वातावरण तर खूपच सुंदर होतं. तर चला सगळं बघूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत मला सबस्क्राईब करून ठेवा.